गडिंग्लजला शनिवारी फुटबॉलपटूंचा होणार गौरव. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे करण्यात आले आयोजन. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार समीर नाईक यांची आहे प्रमुख उपस्थिती. गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारी फुटबॉलपटूंचा गौरव केला जाणार आहे. गत हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 47 खेळाडूंचा सत्कार होईल. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आणि धेम्पोचे प्रशिक्षक समीर नाईक, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी हंगामाच्या समारोपाला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं हा गौरव समारंभ होतो. यंदा युनायटेडच्या यासिन नदाब, सागर पोवार यांनी संतोष ट्रॉफीत, अभिषेक पोवारने नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाकडून चमकदार कामगिरी केली. वेदांत कडूकर, आर्यन पाटील, कृतिका कुराडे यांनी 14 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत चांगला खेळ केला. समर्थ निकमने कनिष्ठ इंडियन लीग, वीर पाटील आणि धीरज कुरबेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा संघातून आंतरजिल्हा स्पर्धेत ठसा उमटवला. सुलतान शेख यांनी डी लायसन्स परीक्षा उत्तीर्ण केली. सांघिक स्तरावर युनायटेड 17 वर्षाखालील संघाने यवतमाळ अखिल भारतीय स्पर्धा, डेरवण राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद, रिलायन्सचे जिल्हास्तरीय उपविजेतेपद पटकावलं. वरिष्ठ संघाने दिवाळीतील अखिल भारतीय स्पर्धेत 4था तर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ग्रामीण लीग स्पर्धेचं 6व्यांदा अजिंक्यपद मिळवलं. युनायटेड स्कूलच्या 14 वर्षाखालील संघाने बेळगाव आंतरराज्य ग्रासरूट स्पर्धेचा विजेता ठरला. कार्यक्रमाला गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कोपार्डेच्या खाडे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अभिजित वणेरे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेलद, उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी आणि संचालक मंडळानं केलंय.